करार बदला अन्यथा ब्लॅकलिस्ट करू. महापालिकेने समुद्रावर दबाव वाढवला. आयुक्तांनी घेतला कडक पवित्रा. कंपनीच्या भूमिकेकडे लक्ष. स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पाच्या सामंजस्य करारात दुरुस्ती करण्यासाठी महापालिका पदाधिकारी आणि प्रशासन यांनी समुद्र कंपनीवर दबाव वाढवलेला आहे. करार बदला अन्यथा ब्लॅकलिस्ट करू असा खणखणीत इशारा कंपनीला दिलेला आहे. दरम्यान शुक्रवारी आयुक्त संजिता महापात्र यांनी कंपनीला प्रतिनिधींना पदाधिकारी नगरसेवकांची भूमिका सांगितली. करारात बदल करण्यास सकारात्मकता न दाखवल्यास महासभेच्या ठरावानुसार कारवाई करावी लागेल असे सुनावले आहे. यावर आता कंपनी काय पवित्रा घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. महापालिकेचे पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक आणि प्रशासन यांची स्मार्ट एलईडी पथदिवी करारासंदर्भात नुकतीच बैठक झाली. महापालिकेच्या आर्थिक हितासाठी करारात बदल करणे अनिवार्य असल्यावर पदाधिकारी प्रशासन यांच्यात एकमत झाले. ऊर्जा बचत बिलासाठी लागू असलेला वीज दर कराराच्या सुरुवातीप्रमाणे प्रति युनिट ₹5.90 निश्चित करून तो गोठवावा. ऊर्जा बचतीतून मिळणाऱ्या रकमेतील महापालिकेचा वाटा सध्याच्या 5% 20% करावा आणि समुद्र कंपनीचा वाटा 95% 80% करावा. देखभाल दुरुस्ती कालावधी 15 वर्षांवरून 7 वर्ष करावी यासाठी महापालिका आग्रही आहे. त्यानुसार कंपनीकडून करारात दुरुस्ती होत नसल्यास गेल्या महासभेत झालेल्या चर्चेनुसार समुद्र कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं जावं यावर पदाधिकारी, नगरसेवक ठाम आहेत. आणि या सर्व बाबींकडे आयुक्त संजिता महापात्र यांनी शुक्रवारी कंपनी प्रतिनिधींचे लक्ष वेधले. मात्र MOU दुरुस्त करण्यासंदर्भात समुद्र कंपनीकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं लक्षात येताच आयुक्त संजिता महापात्र यांनी कंपनी प्रतिनिधींना धारेवर धरलेला आहे. करार दुरुस्ती करण्यास सकारात्मक भूमिका घ्या, अन्यथा महासभेच्या ठरावानुसार कार्यवाही करावी लागेल असे आयुक्त महापात्र यांनी समुद्र कंपनीला सुनावलं आहे. दरम्यान करारातील दुरुस्तीबाबत महापालिकेने लेखी मुद्दे द्यावेत, त्यावर निर्णय कळवला जाईल असे कंपनी प्रतिनिधींनी सांगितलं आहे. एकूणच करारासंदर्भात काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.